Students, today we are going to study one of the Marathi lesson number 6. The name of the lesson is Olympic वर्तुळांचा गोफ. Olympic वर्तुळांचा गोफ. Gof means what you know? That gof means it is one kind of sling. So, if you remember about the symbol of Olympic Games, there are how many? There are such a kind of circles are intermingled each other, or the circles, different circles are mixed each other. This lesson is written by Bal J. Pandit. He is a famous commentator of the cricket. He is a best writer, but besides that writer, besides author, he is the best commentator. पहिले शतक, कुमारांचे खेळ आणि क्रिकेट मधल्या नवलकथा means amazing stories from the cricket. These are the books written by him which are famous at present, now and in future also. ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली? How are Olympic Games started and why Olympic Games have started? What were the intentions behind the arrangement of Olympic Games and what are the meanings of the circles of the Olympic? These all things are explained by the writer Bal J. Pandit in the lesson of Olympic वर्तुळांचा गोफ. So please attend on book. You should open your book. Attend on book and we will see the reason behind or intention behind the writing the lesson Olympic वर्तुळांचा गोफ. मनुष्याच्या सर्वांगीण विकासात if we want to make the development, all round development, then there is no option to the sports. Sports are most important thing. आपली सर्वांगीण प्रगती व्हायची असेल, शरीर संपदा मिळवायची असेल, बौद्धिक वाढवायचं असेल, चांगलं धष्टपुष्ट राहायचं असेल तर माणसाच्या जीवनामध्ये क्रीडा या प्रकाराला अतिशय महत्त्व आहे. सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. सर्व स्तरावर, at any level, at every level, the games which are played, the games, sports which are played, different matches which are played, that are get towards it. All people are attracted towards the all kind of matches at all level. प्रत्येक स्तरावरती, प्रत्येक स्टेजवरती जे मॅचेस खेळले जातात तिकडे खेळाडू तर आकर्षित होतातच. स्पोर्ट्समॅन आर अट्रॅक्टेड, नॉट ओनली स्पोर्ट्समॅन बट इवन हू अट्रॅक्टेड टुवर्ड्स इट, कॉमन पीपल ऑल्सो अट्रॅक्टेड. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. तर वेगवेगळ्या स्तरावरती जे क्रीडा सामने घेतले जातात त्या सगळ्यांच्या मध्ये जागतिक स्तरावरती जगभरातील क्रीडा सामन्यात म्हणजे प्रत्येक देशामध्ये सामने होतात, मॅचेस आर प्लेड. बट ऑलिम्पिक क्रीडा सामना, ऑलिम्पिक गेम्स, ऑलिम्पिक स्पोर्ट्स हॅज एक्सलंट इम्पॉर्टन्स. मानाचं स्थान आहे. इट हॅज अ ग्रेट रिस्पेक्ट. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. मित्रांनो, 2020 ला ऑलिम्पिकचे सामने जपानमध्ये टोकियोला होणार होते. ऑगस्ट महिन्यामध्ये ते होणार होते, परंतु कोविड-19च्या आजारामुळे ते सामने होऊ शकले नाहीत. ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू वर्षी आयोजित आज सगळे तरी करता आलेल्या नाही आहे. पण हा जो पाठ लिहिला, हा या विषयावरती लेखन ज्या वेळेला केलं ते लेखन कमीत कमी 2 वर्ष अगोदर केलं गेलेलं आहे. आणि मग म्हणून हा लेखक म्हणतो की 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये
आपल्या देशातल्या सगळ्यांनी खेळाडूंनी प्रत्येक क्रीडा प्रकारात जास्तीत जास्त क्रीडा प्रकारात भाग घेऊया आणि अनेक प्रकारचं मानाचं स्थान, अनेक प्रकारची पदकं मिळवून आपल्या विजयाचा झेंडा आपण तिथं रोवूया. अशा ऑलिम्पिक विजयाचं मानकरी होण्यासाठी आपण सगळीजण अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. म्हणजे 2-4 महिने आपण जर सराव केला तर आपण साध्या जिल्हा लेवलला सुद्धा जिंकू शकत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला जर ऑलिम्पिक मध्ये मानाचं पदक पाहिजे असेल, मानाचं स्थान हवं असेल, तर मग आपल्या आयुष्यापुढे आपण उद्दिष्ट ठरवलं पाहिजे आणि रोज 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 सातत्यानं 4-4, 5-5 वर्ष प्रयत्नशील राहावं लागतं. मी ऑलिम्पिकचं पदक मिळवणारच अशी जिद्द आणि त्याच्यासाठी लागणारी पराकोटीची मेहनत घेण्याची तयारी जर आपली असेल तर नक्की आपण तिथपर्यंत पोहोचू शकतोय. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. इट्स रायटर सॅट बायजा पंडित वॉज इन व्हेकल, ही वॉज इन द बस. ती गाडी फास्ट खूप वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला मुळीच अडचण नव्हती, कारण तो भारत देश नव्हता. प्रचंड गर्दीच्या रस्त्यावर भरधाव वेगाला फास्ट जात होती, पण गाडी फास्ट जात होती. याचं कारण असं होतं, किती जरी गर्दी असली तरी प्रत्येक जण आपापल्या लेन मधून, म्हणजे त्या ऑलिम्पिक जिथं ऑलिम्पिकच्या स्पर्धा भरलेल्या होत्या मागच्या देशात, त्या देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं ट्रॅफिकच्या नियमांचं पालन केलं जात आहे. ही गोष्ट प्रकर्षानं बालज पंडितनं सांगायची आहे. खेळाचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. मीन्स हाऊ एव्हर ग्राउंड केम नियर, मीन्स वेन हिज व्हेकल वेंट टुवर्ड्स द ग्राउंड स्पोर्ट्स प्लेस, तर काय झालं, डोळ्यासमोरील क्षितिजाकडे लागले. म्हणजे समोर जे काय बॅकग्राऊंड होतं, समोर जे काही आभाळ क्षितिज होतं, तिकडे यांचं लक्ष लागलं. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. एका स्तंभावरती, मीन्स ऑन द पोल, देर वॉज वन बिग फ्लॅग विच वॉज होइस्टेड, विच वॉज फ्लटरिंग. तर फडफडत असलेला म्हणजे एका उंच स्तंभावरती तो ऑलिम्पिकचा भला मोठा झेंडा फडफडत असलेला यांना दिसला. ऑलिम्पिक सामन्याचे ते स्वतंत्र निशाण होते. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी सिम्बॉल म्हणजे निशाण असावं लागतं आणि त्या निशाणावरून आपणाला समजतं. तर ऑलिम्पिकचं सुद्धा एक निशाण आहे आणि हा वेगवेगळ्या रंगामध्ये निर्माण केलेली वर्तुळ आणि त्या एका झेंड्यावरती निर्माण केलेली ती वर्तुळ ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर, म्हणजे ऑलिम्पिकचा ध्वज, क्रीडेचा ध्वज कसा आहे तर पांढरा शुभ्र आहे आणि त्या पांढऱ्या शुभ्र ध्वजावरती बघा लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची म्हणजे एकूण 5 वर्तुळ आहे. बघा तुम्ही ते बघू शकता, पिवळा, हिरवा, लाल, काळा आणि निळा, ही अशा 5 रंगाची वर्तुळ एकमेकांमध्ये गुंफलेली होती. काय झालेली होती, एकमेकांमध्ये ती मिक्स केलेली होती, गुंफलेली होती. जणू ती 5 वर्तुळ म्हणजे दे आर गुड फ्रेंड्स. 5 वर्तुळ म्हणजे मित्रच आणि ते आपल्या हातात हात घालून संपूर्ण जगाला आपल्या मैत्रीची साक्ष देत होते. या जगातले 5 खंडांच्या मध्ये राहणारे आम्ही सगळे देश म्हणजे एकमेकाचे मित्र आहोत. या ठिकाणी आम्ही मैत्री वाढवण्याचा संदेश तुम्हाला देतोय. असंच जणू काही त्या ध्वजावरची 5 वर्तुळ आपणाला संदेश देत होती. तर 5 खंड आणि त्याची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. 5 वर्तुळ म्हणजे 5 खंड आणि पांढरी शुभ्र पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे. व्हॉट इज द एम, व्हॉट इज द लोगो. लोगो इज हियर. लोगो इज ऑलवेज चेंज्ड अकॉर्डिंग टू दॅट होस्ट कंट्री. बट इथं ब्रीदवाक्य लिहिलेलं होतं, सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस.
बघा ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस याचा अर्थ आहे गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. म्हणजे ज्याच्याकडे गतिमानता आहे, ज्याच्याकडे जो स्पीडनं काम करेल, जो गतीनं काम करेल, त्याला उच्चतम प्रतीची त्याच्यामध्ये कौशल्य निर्माण होतात. म्हणजे गती असेल तर कौशल्य येईल, कौशल्य असेल तर तुम्ही तेजस्वी व्हाल, असा थोडक्यात त्याचा अर्थ आहे. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे या तीन सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यानं आपली अधिकाधिक गती निर्माण केली पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त म्हणजे वरच्या टॉप लेवलला जाण्याचा प्रयत्न सातत्यानं केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बलसंवर्धनासाठी म्हणजे तेजस्विता कधी येऊ शकते, नाहीतरी पावडर लावून आणि मेकअप करून किंवा फेअर अँड लवली लावून ही फार मोठी तेजस्विता येऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमची त्वचा जर चमकावी अशी वाटत असेल, चेहऱ्यावरती तेज असावं असं वाटत असेल, तर त्याला एक्सरसाइज, व्यायाम करण्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही. आणि म्हणून तर या ठिकाणी ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य आहे सिटियस, ऑल्टियस अँड फॉर्टियस. या ध्वजस्तंभाजवळ म्हणजे जिथे ध्वजस्तंभ होता, जिथे झेंडा फडकत होता, त्याच्या एका बाजूला काय होती तर सातत्यानं एक मशाल पेट ती ठेवलेली होती. ती मशाल म्हणजे स्फूर्तीदायक, स्फूर्तीचं प्रतीक होतं. समजलं? भला मोठा स्तंभ आहे, त्याच्यावरती भला मोठा काय आहे, ध्वज आहे. तो ध्वज असा फडकतोय. तो ध्वज कसा आहे, पांढरा शुभ्र आहे. त्याच्यावरती किती वेगवेगळ्या रंगाची वर्तुळ आहे, तर 5 वेगवेगळ्या रंगाची वर्तुळ आहे. आणि त्याच्या बाजूला कोण आहे तर एक पेटती मशाल आहे. ती पेटती मशाल म्हणजे स्फूर्ती आहे, जिद्द आहे, उत्साह आहे. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनासाठी परवडी. इट इज वन काइंड ऑफ फेस्टिवल फॉर ऑल दी स्पेक्टॅटर्स अलॉंग विथ द स्पोर्ट्समॅन. या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6,000 अराउंड 5 to 6,000 प्लेयर्स आर पार्टिसिपेटिंग इन इट. स्त्री खेळाडूंची संख्या 2,000च्या आसपास असते. म्हणजे 6,000 असतील तर 2 ते 2,500 या महिला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात. हे याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80,000 प्रेक्षक बसण्याची सोय आहे. म्हणजे स्टेडियम जे आहे त्या स्टेडियम मध्ये एका वेळेला 60 ते 70 ते 80,000 70 to 80,000 people can sit, spectator can sit and can see the different sports whichever going on the particular day. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना सामने उभा राहून पाहता येतात. म्हणजे 80 आणि 25 1,05,000 लोक एका वेळेला हे सगळे विविध प्रकारचे खेळ बघू शकतात. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. म्हणजे त्याच मैदानामध्ये पोहण्याच्या स्विमिंगच्या कॉम्पिटिशनसाठी सुद्धा 5 तलाव तिथं बांधलेले असतात. खेळाचं मैदान विशाल मैदान आहे. विशाल इज व्हेरी बिग ग्राउंड. त्या भोवताचे प्रेक्षागार आणि स्टेडियम अराउंड द ग्राउंड. रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका आणि जिथं ते ग्राउंड तयार करायचं असतं ना, त्या स्टेडियमच्या बाहेरच्या बाजूला गर्दी होऊ नये, येणाऱ्या जाणाऱ्यांना अजिबात त्रास होता कामा नये. कारण 1,05,000 लोक जर एका ठिकाणी येणार असतील तर मॅचेस संपल्यानंतर किंवा मॅचेस भरण्यापूर्वी कितीतरी प्रचंड गर्दी होऊ शकते. तर ती गर्दी होऊ नये याच्यासाठी अनेक प्रकारचे रस्ते सुद्धा तिथं बांधावे लागतात, तयार केलेले असतात, मुद्दामहून बांधलेले असतात, पर्पजली बिल्ड. लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या. म्हणजे तिथं नुसताच साधे रस्ते बांधलेले असतात असं नव्हे. रेल्वे रूट इज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड. ट्रेन ऑल्सो कम्स नियर द ग्राउंड. आणि त्याच्याशिवाय मग हे पुरुष स्त्री जे खेळाडू आहेत, हे खेळाडू त्यांचे मॅनेजर असतात, त्यांची देखभाल करणारे डॉक्टर असतात. त्या सगळ्या त्यासाठी स्वतंत्र खोल्या सुद्धा तिथं बांधून ठेवलेल्या असतात. इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे. म्हणजे बऱ्याच वेळेला मग माणसं दमलेली असतात, श्रमविहार करू इच्छितात, तर त्यांच्यासाठी श्रमविहार करण्यासाठीची जागा, त्याच्यानंतर विश्रांती घेण्यासाठीची जागा, भूक लागली तर जेवाय खाण्यासाठीची उपहारगृह, असं हे सगळं एक ऑलिम्पिकचं ठिकाण म्हणजे एक मोठं गावच असतं. याला ऑलिम्पिक विलेज असं म्हणतात. बघा, ऑलिम्पिक विलेज कशाला म्हणतात तर ज्या ठिकाणी ऑलिम्पिकचे सामने भरतात त्या स्टेडियमच्या आजूबाजूला येण्यासाठी आणि जाण्यासाठी
विशिष्ट असे मोठेच्या मोठे रस्ते, इव्हन ट्रेनचा रस्ता सुद्धा, रेल्वेचे रूळ सुद्धा तिथपर्यंत आणून सोडलेले असतात. लोकांना आरामात बसण्यासाठी, श्रमविहार करण्यासाठी वेगवेगळी उपहारगृह निर्माण केलेली असतात आणि जे खेळाडू, महिला आणि पुरुष खेळाडू भाग घेतात त्यांची देखभाल करणारी जी टीम असते, या सगळ्यांच्यासाठी स्वतंत्र खोल्या, दवाखाना, ही सगळी जी व्यवस्था निर्माण केलेली असते, हे जणू एक प्रकारचं गावच बनलेलं असतं. हे ठिकाण म्हणजे गाव बनलेलं असतं. अँड दॅट्स वाय राईट इट इज कॉल्ड ऑलिम्पिक विलेज. तर 1956 मध्ये मेलबॉर्न येथे ही कल्पना, ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना मांडण्यात आली. ऑलिम्पिक विलेज हे तिथलंच जे 1956 1956. In 1956, there was one idea kept before the Olympic Committee to make a village that will be called as a Olympic village. Olympic सामने दर 4 वर्षांनी होतात. How many? After every 5 years, Olympic sports are arranged. हे सामने 5 दिवस चालतात. बघा, एकूण 5 दिवसांमध्ये अनेक प्रकारचे गेम्स, अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. कधी चालू झाले तर इसवी सन पूर्व 776 776. हे 5 दिवस चालणारे ऑलिम्पिकचे सामने 776 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 776 776 सामने झाल्याची पहिली नोंद, फर्स्ट इट वॉज रजिस्टर्ड इन द कंट्री ग्रीस. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ऑलिव्ह नावाचा एक वृक्ष आहे, पेड आहे, आणि तो ऑलिव्ह ट्री आहे. त्या ऑलिव्ह ट्रीच्या फांद्यांच्या पासून माळ केली जात होती आणि जो जिंकेल त्याला मानाचं पदक म्हणून, त्याचा सत्कार म्हणून त्या फांद्यांची माळ घालून त्यांचा सत्कार, गौरव करण्यात येत होता. तर ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून, म्हणजे ग्रीस हा त्यावेळेला मोठा परिसर होता आणि त्या ग्रीस या खंडामध्ये तिथं जे काही अनेक शहर होती, त्या ग्रीस या सिटीमध्ये, खंड नव्हता तो, तर देश होता. तर ग्रीस या देशामध्ये जी अनेक मोठमोठी गावं होती किंवा शहर होती, त्या शहरातली अनेक खेळाडू, महिला खेळाडू असतील, पुरुष खेळाडू असतील, ती गावं दर 4 वर्षांनी एकमेकांच्या मधलं वितुष्ट वादविवाद जर काय असेल तर सगळं विसरून जाऊन त्या स्पर्धेचं आयोजन करायची आणि आनंद लुटायची आणि मैत्री भावना वाढवायची. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला. इट्स अकॉर्डिंग टू द पीरियड however years were passed, the system was collapsed. Greek Roman culture was collapsed. त्याबरोबर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद पडले. जे 776 ला चालू झाले होते, 1776 ला चालू झाले होते आणि ते 394 ला बंद पडले. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्याची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. म्हणजे बघा, खूप वर्ष बंद पडले आणि मग बऱ्याच कालखंडानंतर 1894 ला पुन्हा एकदा देश या जगाला आठवण झाले आणि फ्रान्स देशामध्ये ऑलिम्पिक काँग्रेस मीटिंग वॉज कॉल्ड. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. म्हणजे फ्रान्स देशामध्ये 1894 ला मीटिंग झाली. तर 1894 साली फ्रान्स देशामध्ये ऑलिम्पिक सामने भरवण्यासाठी मीटिंग भरवण्यात आली आणि त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आले आणि क्रीडा तज्ञांनी, कुबेर्टिन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ञानं या काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा आपण या ऑलिम्पिकचे सामने भरवूया ही कल्पना मांडली आणि मग या ऑलिम्पिकचं पुनरुज्जीवन मीन्स न्यूली इट वॉज डिसाइडेड दॅट टू स्टार्ट दिस ऑलिम्पिक गेम्स. शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी, म्हणजे काय उद्देश होता? शरीर संपदा वाढवायची आहे. वी वॉन्ट टू बिल्ड अवर बॉडी. आणखी काय तर बलसंवर्धन करण्यासाठी, ताकदीचं संवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्यानं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर वेगवेगळ्या देशांच्या मध्ये काही ना काही कारणांचं वितुष्ट आलेलं असतं. ते वितुष्ट, ते शत्रुत्व कमी करून मैत्री भाव वाढवणं हा ऑलिम्पिक सामन्याचा एकमेव शुद्ध हेतू होता. आणि मग 1896
1996 पासून ऑलिम्पिक दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशामध्ये भरवलं जातं. असं नाही आहे की फक्त दिल्लीमध्ये, असं नाही आहे की फक्त टोकियोमध्ये, तर वेगवेगळ्या देशामध्ये हे सामने भरवले जात आहेत. त्या निमित्ताने म्हणजे ह्या ऑलिम्पिकच्या सामन्यामुळे काय होतं, नेमकं काय परिणाम होतो या जगावरती, तर सद्भावना निर्माण होते, चांगुलपणाचा भाव निर्माण होतो, समानता येण्याची शक्यता असते, समानता येते, मैत्री आणि विश्व बंधुत्व म्हणजे जगामध्ये राहणारे सगळे जण आपण एकमेकाचे बंधू आहोत. शिस्त आणि ऐक्य, वी शुड बी युनाइटेड, वी शुड लिव्ह लाईक अ ब्रदर, वी शुड put a sympathy with each other, and besides that we should create the friendship for development, all kind of development among all people of the world. That's why these Olympic games are arranged after every 4 years. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. म्हणजे लक्षात घ्या की दर 4 वर्षांनी सामने भरतात आणि 5 दिवस चालतात आणि त्या 5 दिवसामध्ये वेगवेगळ्या 21 खेळांची तरतूद म्हणजे 21 प्रकारचे खेळ खेळले जातात. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे होतात. मीन्स बोथ आर नॉट मिक्सड, सेपरेटली. गेम्स, लेडीज गेम्स आर सेपरेट, गेम्स फॉर स्पोर्ट्स फॉर जेंट्स आर सेपरेट. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. म्हणजे हे सामने कधी घ्यायचे, कोणत्या वेळेला घ्यायचे, कसे घ्यायचे, त्याच्यासाठी पंच कोणते नेमायचे, या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी एक ऑलिम्पिक समिती असते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी असतात. म्हणजे ह्या सामन्यामध्ये खेळाडूंना जर भाग घ्यायचा असेल तर किती स्पर्धक भाग घेऊ शकतात, तर 1 ते 3 प्रतिनिधी असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. म्हणजे आज टोकियोमध्ये चालू वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धा या टोकियोमध्ये होणार होत्या. मॅक्झिमम जरी कॉन्ट्रीब्युशन टोकियो जपानचं जरी असलं तरी सुद्धा एकटा जपान हे भरवू शकत नाहीये, भरवू शकेल सुद्धा, पण त्या ठिकाणी नियम आहे की जे देश त्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये भाग घेतात त्या सगळ्यांनी आपला खारीचा वाटा त्या देशाला द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून याचा आनंद लुटायचा आहे, सगळ्यांनी मिळून याचं नियोजन करायचं आहे, असा हा नियम ठरलेला आहे. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, नो कास्टिझम, नो डिफरन्सेस इन द रिलीजन, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही, नो रिलीजियस डिफरन्सेस, नो कास्टिझम, नो डिफरन्सेस ऑन द बेसिस ऑफ कलर. इथे सर्वांना समान संधी. तो काळा आहे काय गोरा याच्याशी काही मतलब नाही आहे, उंच आहे की छोटा आहे याच्याशी काही मतलब नाही आहे, तो जैन आहे काय, मराठा आहे काय, हिंदू आहे काय, ख्रिश्चन आहे काय, मुसलमान आहे, याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. प्रत्येकाला या ठिकाणी सेम इक्वल ऑपॉर्च्युनिटी, समान संधी दिली जाते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स या वंशाने आफ्रिकी खेळाडू, जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू आहे. अमेरिकेतला जेसी ओवेन्स 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 पदकं कमावली. नव्हे तर 4ही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. 1936 ला कुठं ऑलिम्पिक भरले? बर्लिनला भरले. आणि त्या बर्लिनच्या ऑलिम्पिक मध्ये या बहादरानं अमेरिकेतील जेसी ओवेन्स याचा वंश कुठला आहे? आफ्रिकन आहे. तो काळ्या वर्णाचा मनुष्य आहे, काळ्या वर्णाचा खेळाडू आहे, पण त्याला 4 पदकं, 4 नवीन रेकॉर्ड सहित आज तगायत कदाचित कोणाला ते जमलेलं नाही आहे. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकाच नव्हे तर साऱ्या जगाने त्या खेळाडूंचा खूप खूप मोठा गौरव केला होता. ही वॉज वेल रिस्पेक्टेड बाय ऑल द नेशन्स. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश सर्व विसरून जगाने त्याची प्रशंसा केली. म्हणजे 1936 ला त्या वेळेला वर्णभेद होता, गरीब श्रीमंत देश असा भेदभाव होता, बऱ्याच ठिकाणी शत्रुत्वाची, एकमेकांच्या देशांच्या मध्ये शत्रुत्वाची भावना होती. पण हे सगळं विसरून जाऊन त्या जेसी ओवेन्सचं कौतुक प्रत्येक देशानं केलेलं होतं. म्हणजे ऑलिम्पिकच्या स्पर्धेमुळं, ऑलिम्पिक सामन्यामुळं सद्भाव निर्माण झाला होता, समता निर्माण झालेली होती. प्रत्येक देशाला वाटत होतं की जेवी ओवेन्स हा आमच्या देशाचा खेळाडू आहे आणि आपलाच खेळाडू समजून त्याचा सत्कार आणि त्याला मान सन्मान दिला गेला होता. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू 1952 साली त्यानं हेल्सिंकीचं मैदान गाजवलं. म्हणजे एमिल झेटोपेक झेकोस्लोवाकियाचा खेळाडू 52 ला हेल्सिंकीला जे काही मैदान झालं तर त्या मैदानामध्ये 5000 मीटर धावणे
रनिंग आणि मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत त्यानं न्यू रेकॉर्ड तयार केलं होतं, नवा इतिहास घडवला. His name is Emil Setopek. In which sport type he made a record in 5,000 meter running as well as in marathon. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन असे झेटोपेकने ख्याती मिळवली. म्हणजे त्यावेळेला एमिल झेटोपेकला मानवी इंजिन असं संबोधना देण्यात आली होती. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेक बद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याचबरोबर त्या चेकोस्लोवाकिया नावाचा खूप छोटा देश आहे, पण त्या देशाबद्दल सुद्धा आदर वाटला. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिगिला या खेळाडूनंतर आव्हानिक पायाने मॅरेथॉन लांब पर्यंतची शर्यत जिंकली होती. आजकाल खेळायचं म्हणलं की हातामध्ये मोजे आले, पायामध्ये मोजे आले, शूज आले, कितीतरी वेगवेगळा ड्रेस आला, स्पोर्ट ड्रेस आला. पण विचार करा की 1948ला 2 तास 15 मिनिटं जो खेळाडू धावला आणि ज्यानं मॅरेथॉनची शर्यत जिंकली आणि गोल्ड मेडल मिळवलं, त्याच्या पायामध्ये मित्रांनो चप्पल नव्हते, शूज नव्हते. विदाऊट शूज, पायामध्ये बूट न घालता त्यानं ती शर्यत जिंकून दाखवली होती. फॅनी बँकर्स ही असली खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान धनानं सोडले. 100 आणि 200 मीटरच्या शर्यतीत तिनं प्रथम क्रमांक मिळवला. बघा, फॅनी बँकर्स नावाची स्त्री खेळाडू आहे, लेडीज आहे. तिनं 48ला 100 मीटर आणि 200 मीटर मध्ये प्रथम क्रमांक गोल्ड मेडल मिळवलेलं होतं. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद पटकावलं. की भारत सुद्धा कमी नाही आहे, पाठीमागे नाही आहे. आपण थोडस दुर्लक्ष करतोय, पण एक सुवर्ण काळ भारताचा सुद्धा असा होता की सातत्यानं प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक नसेल तर सांघिक प्रकारामध्ये इन अ ग्रुप ऍक्टिव्हिटी our country had earned gold medal in hockey. तर सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. कारण या जगाचा सगळ्यात फेमस गेम कुठला असेल तर फुटबॉल आहे, आणि फुटबॉल नंतर प्रसिद्ध पावलेला कुठला गेम असेल तर हॉकी आहे. तर संपूर्ण जगामध्ये हॉकी आणि ध्यानचंद हे दोन गोष्टी आपण दोन नावं वेगळी करूच शकत नव्हतो. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा, म्हणजे ज्या वेळेला खेळाडू खेळत असतो त्यावेळेला त्या खेळाडूंना पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा तो ध्वज डौलानं फडकत असतो. प्रत्येक देशाचे तिथे ध्वज लावलेले असतात. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. तर त्याच्या शेजारी क्षुद्र विचारांचा अंधकार घालणारी ज्योत सुद्धा तेवत ठेवलेली असते. तर बाहेरचे पंडित म्हणतात की त्या खेळाडूला प्रेरणा मिळावी, त्या खेळाडूला जिंकण्याची जिद्द निर्माण व्हावी, पराक्रम दाखवण्यासाठी उत्साह निर्माण व्हावा, याच्यासाठी ऑलिम्पिकच्या मैदानामध्ये उंचच्या उंच असा ध्वजस्तंभावरती तो ध्वज फडफडत असतो. आणि त्याच्या बाजूलाच सगळ्यांच्या मनातला अंधकार दूर करण्यासाठी, मग वर्णभेदाचा अंधकार असेल, वंशभेदाचा अंधकार असेल किंवा गरीब श्रीमंतीचा अंधकार असेल, तो सगळा नष्ट करून समता, बंधुता, गतिमानता, तेजस्विता या सगळ्या नवनवीन कल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्यासाठी, क्षुद्र विचारांना दूर करण्यासाठी बाजूलाच समयी सुद्धा, ज्योत सुद्धा, मशाल पेटती ठेवलेली असते. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी हा धडा संपतोय. नेहमीप्रमाणे आपल्याला थोडीशी रिव्हिजन म्हणून ह्या धड्याकडे बघायचं आहे. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला पटपट उत्तर द्यायची आहेत. कशाचं मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे? मनुष्याच्या विकासामध्ये कशाचे महत्व आहे? क्रीडेचं अनन्यसाधारण महत्व आहे. क्रीडा सामने कोणाकोणाचे लक्ष वेधून घेतात. क्रीडा सामने कोणाकोणाचे लक्ष वेधून घेतात. खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. जगभरातील क्रीडा सामन्यात कोणाला मानाचे स्थान आहे? ऑलिम्पिक सामन्यांना. 2020चा ऑलिम्पिक सामना कोठे होणार होता?
दिलेलं नाही, पण मी मगाशी सांगितलं टोकियोला होणार होते. ठीक आहे. लेखक ऑलिम्पिकच्या स्टेडियमकडे जात असताना त्याची भरधाव मोटार का धावू शकत होती? बघा, थोडासा मोठा किचकट प्रश्न आहे, मी साध्या पद्धतीने प्रश्न विचारतोय. लेखकाची मोटार ऑलिम्पिकच्या गावाकडे वेगाने का जाऊ शकली? रहदारीला अडचण नव्हती. पुढचा प्रश्न विचारतोय, ऑलिम्पिक सामन्याचं निशाण काय आहे? पांढरा शुभ्र ध्वज, पांढरा शुभ्र ध्वज आणि 5 वेगवेगळ्या रंगाची वर्तुळ. वर्तुळांचे रंग कोणकोणते आहेत? येस, लाल, पिवळा, निळा, हिरवा, काळा. ओके. ध्वजाचा रंग कोणता आहे? पांढरा शुभ्र आहे. 5 वर्तुळ कशाची प्रतीक आहेत? 5 खंडाची. शुभ्र पार्श्वभूमी कशाचं प्रतीक आहे? विशाल अंतराळाचं. ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य काय? येस, सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस. सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस. सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियसचा अर्थ काय? गतिमानता, उच्चता, तेजस्विता. ठीक आहे. पुढचा प्रश्न विचारतोय, ऑलिम्पिक सामन्याचा हा ध्वज खेळाडूंना कोणता संदेश देतो? प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा गतिमान संदेश तो ध्वज देत असतो. ऑलिम्पिकच्या ध्वजस्तंभाजवळ सातत्यानं काय तेवत असते? स्फूर्तिदायक मशाल तेवत असते. कोणती गोष्ट क्रीडा रसिकांच्यासाठी आणि खेळाडूंच्यासाठी पर्वणी असते? ऑलिम्पिकचे सामने. ठीक आहे. ऑलिम्पिकच्या सामन्यामध्ये किती देश भाग घेतात? जवळजवळ जगातले सगळे देश भाग घेतात. किती खेळाडू असतात? 5 ते 6,000 खेळाडू भाग घेतात. त्यामध्ये स्त्री खेळाडूंची संख्या किती असते? जवळजवळ 2,000 पर्यंत. ऑलिम्पिकच्या स्टेडियम मध्ये किती लोकांना सामने पाहता येतात? येस, 1,05,000. बसून बघण्याची व्यवस्था किती लोकांना आहे? 70 ते 80,000. आणि किती लोक उभारून पाहू शकतात? 25,000. ऑलिम्पिक मध्ये किती तलाव बांधलेले असतात? 4 ते 5 तलाव बांधलेले असतात. ऑलिम्पिकच्या जिथं ऑलिम्पिकचे सामने होतात, ऑलिम्पिकचे जिथं सामने होतात त्याला ऑलिम्पिक व्हिलेज असं का म्हणतात? 3-4 ओळीचं उत्तर आहे. तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी खेळाडूंच्या आणि खेळाडूंची देखभाल करणाऱ्या लोकांची खाण्यापिण्याची श्रम व्यवहारासाठीची सोय केलेली असते. तिथपर्यंत येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चांगले पक्के रस्ते निर्माण केलेले असतात. अगदी रेल्वे लाईन सुद्धा तयार केलेली असते. तिथं दवाखाने असतात, त्या ठिकाणी प्रेक्षागृह असतं. सगळ्या प्रकारच्या सोयी निर्माण केलेल्या असतात. जणू गावामध्ये जशा सोयी असतात तशा सोयी असतात, म्हणून त्याला ऑलिम्पिक व्हिलेज असं म्हणतात. ऑलिम्पिकचे सामने कधी सुरू झाले? इसवी सन पूर्व 776. ते कधी बंद पडले? इसवी सन पूर्व 394. ऑलिम्पिकच्या सुरुवातीला विजयी खेळाडूचा सत्कार कशा प्रकारे केला जात होता? ऑलिव्ह वृक्षांच्या फांद्यांच्या पासून माळ बनवून ती माळ त्या खेळाडूच्या गळ्यात घालून त्याचा सत्कार केला जात होता. पुन्हा ऑलिम्पिकचे सामने भरवण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? फ्रान्सने घेतला. ऑलिम्पिक काँग्रेस कुठे भरवण्यात आली? कधी भरवण्यात आली? 1894ला. कुठे भरवण्यात आली? फ्रान्समध्ये. ऑलिम्पिक काँग्रेस भरवणाऱ्या मुख्य व्यक्तीचं नाव काय? कुबेरटी. 1900 कधीपासून दर 4 वर्षांनी ऑलिम्पिकचे सामने भरतायत? 1896 पासून. ऑलिम्पिक सामन्यांच्यामुळे कोणत्या भावना वाढीस लागतात? सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त आणि ऐक्य. ओके. ऑलिम्पिक सामन्यामध्ये प्रत्येक देशाच्या किती खेळाडूंना भाग घेता येतो?
1 ते 3 प्रतिनिधींना समितीमध्ये 1 ते 3 प्रतिनिधींना म्हणजे ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे, अनेक खेळाडूंना भाग घेता येतो, पण समिती जी असते ऑलिम्पिक समिती जी असते त्या समितीमध्ये 1 ते 3 प्रतिनिधींना भाग घेता येतो. ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा खर्च कोण भरत असतं? जे जे देश त्याच्यामध्ये भाग घेतात ते सगळे देश आपल्या आपल्या हिश्श्याला आलेला वाटणीला आलेला पैसा भरत असतात. ऑलिम्पिक मध्ये कोणत्या गोष्टीची पर्वणी असते? जात भेद धर्म हे वर्ण हे सगळे भेद विसरून जिंकण्याची सर्वांना समान संधी ही मोठी पर्वणी असते. 1936 ला झालेल्या ऑलिम्पिक सामन्यामध्ये कोणी 4 पदकं मिळवली? जेसी ओवेन्स. जेसी ओवेन्स कोण होता? अमेरिकन खेळाडू, आफ्रिकन वंशाचा खेळाडू. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार का ठरला? एकतर तो वर्णाला काळा होता, त्याने एकाच इयर मध्ये एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 4 पदकं मिळवणारा कदाचित तो पहिला खेळाडू होता आणि नवनवीन उच्चांक प्रस्थापित केलेला होता, म्हणून तो अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कोणाचा सगळ्या जगाने सत्कार केला? जेसी ओवेन्सचा. 1952 साली हेलसिंकीचे मैदान कोणी गाजवले? एमिल सेटोपेक. कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये त्याने मैदान गाजवलं? 5000 मीटर रनिंग आणि मॅरेथॉन. मानवी रेल्वे इंजिन असं कोणाला संबोधलं जातं? एमिल सेटोपेकला. कोणत्या देशाबद्दल जगात आदरभाव निर्माण झाला? झेकोस्लोवाकिया. त्याच्यानंतर अनवाणी पायाने शर्यत जिंकणारे खेळाडूचे नाव काय? अबेबे बिकिला. किती तासामध्ये त्यानं मॅरेथॉन शर्यत जिंकली होती? 2 तास 15 मिनिटं. 100 व 200 मीटरच्या शर्यतीमध्ये कोणत्या स्त्री खेळाडूने ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले? फॅनी बँकर्स. तर मित्रांनो, अशा प्रकारे अनेक प्रश्न आपल्याला तयार करता येतात. काही छोटे प्रश्न तयार करता येतात, 2-4 ओळीचे सहमत असणारे प्रश्न निर्माण करता येतात. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा स्वतः या पद्धतीने तयार करावे आणि पाठीमागे जे काय स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही सोडवावा. याच्यावरचे स्वाध्याय आणि स्वतः निर्माण केलेले असे प्रश्न एकदा सोडून 2दा हा धडा वाचा. जिथं समजलं नसेल तर पुन्हा एकदा मला विचारा. ह्या व्हिडिओच्या खाली माझा फोन नंबर दिलेला असतो, त्या फोन नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही नक्की मला विचारू शकता. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आज या ठिकाणी बघितलात, ऐकला, धडा शिकलात याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे कमेंट्स लिहित चला, तुमचे जे काही लाईक्स डिसलाईक्स असतील ते शेअर करत चला. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.